नमो नमः छात्राः। वयं तृतीयं पुष्पं पठितुं प्रारंभं कुर्मः। बघा विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे मधलं आपलं द्वितीयं पुष्पं राहिलेलं आहे. आपण ते नंतर घेऊयात. आधी तृतीयं पुष्पं घेते आणि त्यानंतर आपण द्वितीयं पुष्पं घेऊयात. क्रम थोडासा बदलवलेला आहे. तर सुरुवात करूयात. बघा, अत्र भासः पश्यन्तु। भासः इति संस्कृतनाट्यसृष्टेः प्रथमः नाटककारः। तस्य शैली सुबोधा सरसा च। भासनाटकचक्रे महाभारतकथाम् अनुसृत्य लिखितः शोकात्मकः एकाङ्कः नाम कर्णभारम्। अस्मिन् प्रसङ्गे शक्रः नाम इन्द्रः याचकरूपेण आगत्य कर्णं कवचकुण्डलानि याचते। बघा, या तिसऱ्या पुष्पामध्ये कोणतं नाटक आहे? तर नाटकाचं नाम अत्र अस्ति। नाटकस्य नाम अस्ति कर्णभारम। जसं पहिलं नाटक होतं अभिज्ञान शाकुंतलम कालिदास रचितम, आता हे आहे कर्णभारम। तिसरं जे आहे नाटक ते आहे तुमचं कर्णभारम। आणि नाटककार अस्ति भास। भास हे नाटककाराचं नाव आहे। तर या भासाबद्दल काय सांगितलं आहे? संस्कृत नाट्यसृष्टे हे प्रथमः नाटककारः। संस्कृत नाट्यसृष्टीचा हा पहिला नाटककार म्हणून ओळखला जातो। तस्य शैली सुबोधा सरसा च, म्हणजे त्याची जी नाटकाची शैली आहे, लेखन शैली आहे, ती कशी आहे? सुबोध म्हणजे सहज समजेल अशी, आणि सरसा च। भास नाटकचक्रे महाभारतकथाम् अनुसृत्य लिखितः शोकात्मकः एकाङ्कः नाम कर्णभारम्। आणि यांनी जे भासानी नाटकं लिहिलेली आहेत, या नाटकांमध्ये त्यांनी महाभारताच्या कथा लिहिल्या आहेत। तर त्या अनुषंगाने कर्णभारम हे नाटक आहे। मात्र हे जे नाटक आहे हे एकांकी आहे, येते लक्षात? एकांकी म्हणजे एक अंकाचं असं हे कर्णभारम नाटक आहे। आणि याच्यामध्ये काय आहे तर इथं दिलं पा, अस्मिन् प्रसंगे शक्रः नाम इंद्रः याचकरूपेण आगत्य कर्णं कवचकुंडलानि याचते। एका वाक्यात स्टोरी सांगितली आहे बघा। काय तर या प्रसंगामध्ये म्हणजे या तुमचा जो नाट्यवेचा तुम्हाला अभ्यासाला आलेला आहे तो काय तर याच्यामध्ये इंद्र हा याचक रूपाने आगत्य म्हणजे याचक रूपामध्ये येऊन तो कर्णाकडे कवचकुंडल मागतो। हे कथानक तुम्हाला अभ्यासासाठी आहे, येते लक्षात? आता शक्राचं नाव काय, इंद्राचं नाव काय आहे तर शक्र, समानार्थी शब्द म्हणून पण इंद्राला शक्रह म्हटलं जातं, येते लक्षात? अधुना अहम कथां कथयामि पश्यन्तु। आता तुम्हाला सगळ्यांना कर्ण माहिती आहे, दानशूर कर्ण। मराठीमध्ये तुम्हाला ही नाट्यवेचा सांगते। दानशूर कर्ण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाभारतातला कर्ण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। सिरियल्स तुम्ही महाभारत बघितले असेल, आता करोनामुळं महाभारत एकदा पुनः प्रक्षेपित झाली, त्यात कर्ण बघितला। कर्णावरती वेगळे सिरियल्स तुम्ही बघितले असतील, कर्णावर आधारित तुम्ही पुस्तकं वाचली असतील, येते लक्षात? तर ही जी काही आहेत या कर्णाची माहिती तुम्हाला सगळ्यांना आहे। दानशूर कर्ण म्हणून प्रसिद्ध आहे। दारी आलेल्याला कधीही तो विन्मुख पाठवायचा नाही आणि त्याच्या या दानशूरपणामुळेच त्यांनी स्वतःच्या मृत्यूला ओढवून घेतलं होतं, तुम्हाला माहिती असेल। मग याच्यामध्ये काय सांगितलं तर हा जो कर्ण आहे दानशूर कर्ण, खरं तर पांडव 5 म्हणून गणले जातात, परंतु हा एक कर्ण म्हणजे 6वा पांडव आहे। परंतु तुम्हाला माहिती तो कुंतीपुत्र आहे आणि परंतु जन्मताच कुंतीने कर्णाला अव्हेरलं, सोडून दिलं आणि त्याच्यामुळं तो कधीही पांडवांमध्ये गणला गेला नाही, येते लक्षात? पण तो अतिशय दानशूर होता। राधासुत म्हणून तो ओळखला जातो। त्याच्या आईचं नाव राधा म्हणून राधेय नावाचं पुस्तक सुद्धा आहे बघा। तर असा हा दानशूर कर्ण, त्यांनी कधीही दारी आलेल्याला विन्मुख पाठवलं नाही। आणि मग जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध होतं आणि कर्ण कौरवांच्या बाजूने म्हणजेच दुर्योधनाच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून उभा राहतो, तर तेव्हा कुंतीला तिचे पुत्र जिवंत राहावेत असं वाटतं आणि मग कृष्णाच्या सल्ल्याने ती कर्णाला भेटायला सुद्धा जाते। त्यावेळेस कर्ण तिला सांगतो, कारण कर्णाला ती सांगते ना की तू माझा मुलगा आहेस म्हणून, तर त्यावेळेस कर्ण तिला सांगतो एक तर अर्जुन राहील किंवा मी राहील, म्हणजे एक तर अर्जुन जिवंत राहील किंवा मी जिवंत राहील।
आणि तुझे 5 पांडव म्हणून गणना ही अशीच राहील. पण दोघांपैकी एक जण, मग आता अर्जुन गेलेला तरी चालणार आहे का? नाही चालणार आहे, हो की नाही? आणि मग अर्जुनाला वाचवण्यासाठी, म्हणून अर्जुन हा इंद्राचा मुलगा आहे, येते लक्षात. कुंतीला इंद्राच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला तो पुत्र म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर मग इंद्र कृष्णाच्याच सल्ल्यावरून कोणाकडे येतो? कर्णाकडे येतो. आणि त्याला त्याच्या मुलाला वाचवायचं असतं, अर्जुनाला वाचवायचं असतं. आणि म्हणून तो कर्णाकडे आल्यानंतर त्याला माहिती आहे कर्ण आपल्याला विनमुख पाठवणार नाही आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे तो जेव्हा कर्णाकडे येतो तर कर्णाला इंद्राच्याच वेशामध्ये तो कर्णाकडे येत नाही, तर तो शक्ररूपी ब्राह्मणाच्या वेशामध्ये तो तिथे येतो, येते का लक्षात? आणि ब्राह्मणाच्या वेशात आल्यानंतर एकतर कर्ण कोणालाही विनमुख पाठवत नाही आहे, त्यात तो जर ब्राह्मण आहे तर त्याला तो विनमुख पाठवणारच नाही आहे, कळत आहे. आणि मग अशा वेळेस तो त्याला म्हणतो की तुला काय मागायचं आहे ते माग. तर इंद्र त्याला म्हणतो की अरे आता मी तुला काय मागू म्हणे. तर तो म्हणतो तुम्ही मला काही मागा, मी तुम्हाला काही देईल, येते लक्षात. तर मग त्याला बोलताना सुद्धा पहा तुम्ही, जसं आता हा नाट्यवेचा अभ्यास आला तर तुमच्या लक्षात येईल की इंद्राला जेव्हा कर्ण नमस्कार करतो तर तो त्याला दीर्घायू हो असा आशीर्वाद देत नाही. ब्राह्मण आयुष्मान भव असा आशीर्वाद देतात, दीर्घायू भव असा आशीर्वाद देतात, परंतु तसा तो आशीर्वाद तो देत नाही. तर तो त्याला म्हणतो की तुझं यश हे सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे राहो असं तो त्याला आशीर्वाद देतो. तिथंच कर्णाच्या मनात शंकेची पाल चुकते किंवा हा ब्राह्मण असून सुद्धा असं का बरं म्हटला. पण आता एकदा द्यायचं कबूल केलं तर तो कर्ण मागे हटणार आहे का? नाही. तर मग इंद्र त्याला म्हणतो की मला तुझ्याकडनं भिक्षा हवी आहे. तर तो म्हणतो ठीक आहे मी देतो तुम्हाला काय देऊ? 1000 गाई देऊ? तर तेव्हा इंद्र म्हणतो नको नको, न इच्छामी असं तो त्याला म्हणतो. मग तो त्याला म्हणतो ठीक आहे मग मी तुम्हाला सोनं देतो. तो म्हणतो नेच्छामी अहम सुवर्णम नेच्छामी, मला सुवर्ण नको आहे. मग तो त्याला म्हणतो मी तुला पृथ्वी जिंकून देतो. तर तो म्हणतो नेच्छामी. म्हणजे असं प्रत्येक वेळेस करणं त्याला म्हणतो की मी तुला सोनं देतो, पृथ्वी देतो, गाई देतो, काय काय द्यायचं म्हणून तो सांगतो. आणि प्रत्येक वेळेस शक्र त्याला म्हणतो नेच्छामी अहम नेच्छामी, म्हणजे मला हे नको आहे. आणि मग आता काय पाहिजे तुला? तर मग त्याच्या मनात तेव्हा थोडंसं शंका येते की प्रत्येकाला हा नाही म्हणतोय, आपल्याला आशीर्वाद सुद्धा हा दिलाय, पण मग शब्द मागे घेईल तो कर्ण कसला, हो की नाही? त्याच्यामुळं जेव्हा तो त्याला म्हणतो की तुम्हाला काही नाही तर मी तुम्हाला माझं मस्तकच देतो, तर त्यावेळेस लगेच पटकन तो शक्ररूपी इंद्र त्याला म्हणतो की हां उत्तम तुम्हाला तेच दे. आणि मग तो म्हणतो त्याला की ठीक आहे मी तुम्हाला माझी कवचकुंडलं देतो. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा कर्ण त्याला कवचकुंडलं द्यायला तयार झाला तर एक प्रकारे तो त्याच्या मृत्यूला त्याने आमंत्रण दिले, कारण कवचकुंडलामुळे तो अमर झालेला आहे. जोपर्यंत त्याच्याकडे कवचकुंडलं आहेत तोपर्यंत त्याला मृत्यू नाही, येते लक्षात. पण जेव्हा त्याची कवचकुंडलं काढून घेतली गेली तेव्हा त्यांनी स्वतःहूनच मृत्यूला आमंत्रण दिले. हे खूप धाडसाचं काम असतं, येते लक्षात. पण जैसी करणी वैसी भरणी असंही असतं ना. म्हणजे कृष्णाने सल्ला दिला, इंद्राला दिला किंवा कुंतीला दिला, का दिला याच्याकडे जाऊन दान मागण्याचा सल्ला कर्णाकडे? कारण कर्ण कितीही बलाढ्य असला, कितीही महापराक्रमी असला तरी त्यांनी जी संगत दुर्योधनाची धरली होती ती अयोग्य होती, येते लक्षात. त्यामुळं त्यांनी न्यायाच्या बाजूने तो नव्हता, तो अधर्माच्या बाजूने होता आणि त्यामुळे त्याला त्याचं फळ भोगावं लागलं, येतं लक्षात. आणि त्यामुळं शेवटी त्याला कवचकुंडलं या इंद्राला द्यावी लागली आणि इंद्राने ती स्वीकारली, कारण तो त्याच्यासाठीच आला होता. अशा पद्धतीचा हा नाट्यवेचा आपल्याला अभ्यासायचा. अहम कथां कथयितुं प्रारंभं करोमि, पाठयितुं प्रारंभं करोमि. पुस्तके पृष्ठक्रमाङ्कः 47 अस्ति, उद्घाटयन्तु. पुस्तिकाः अपि उद्घाटयन्तु, एकाग्रचित्तेन शृण्वन्तु. अत्र चित्रं पश्यन्तु. चित्रे एषः कर्णः अस्ति, एषः शक्रः अस्ति. पश्यन्तु. ततः प्रविशति याचकरूपेण शक्रः. शक्रः
कर्णम उपगम्य वदति भोः कर्ण महत्तरां भिक्षां याचे. कर्णः वदति दृढं प्रीतोऽस्मि भगवन् एषोऽहं नमस्करोमि. शक्रः आत्मगतं वदति किं नु खल्वहं वदामि. यदि दीर्घायुर्भवेति वदेयं दीर्घायुर्भवेत्, यदि न वदेयं मूढ इति मां परिभवति. तस्मात् उभयं परिवृत्य किं न खलु भाषे भवतु दृष्टं प्रकाशं. भोः कर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान् इव सागर इव तिष्ठतु ते यशः. कर्णः वदति भगवन्. कर्णः पृच्छति भगवन् किं नोक्तं दीर्घायुर्भवेति अथवा यदुक्तं तदेव शोभनं. यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. भगवन् किमिच्छसि, किम् अहं ददामि. शक्रः वदति महत्तरां भिक्षां याचे. कर्णः वदति महत्तरां भिक्षां भवते प्रदास्ये गोसहस्रं ददामि. शक्रः पृच्छति गोसहस्रमिति मुहूर्तकं क्षीरं पिबामि. नेच्छामि कर्ण नेच्छामि. कर्णः पृच्छति किं नेच्छति भवान्. अपर्याप्तं कनकं दास्यामि. शक्रः वदति गृहीत्वा गच्छामि. नेच्छामि कर्ण नेच्छामि. कर्णः वदति तेन हि जित्वा पृथिवीं ददामि. शक्रः वदति पृथिव्या किं करिष्यामि. नेच्छामि कर्ण नेच्छामि. कर्णः वदति अथवा मच्छिरो ददामि. शक्रः वदति अविहा अविहा. कर्णः वदति न वेतव्यम् अन्यतपि श्रूयताम्. अंकैः सहैव जनितं कवचं कुण्डलाभ्यां सह ददामि. शक्रः सहर्षं वदति ददातु ददातु. बघा सोपी भाषा आहे, सोपा आहे, तुम्हाला सहज समजेल अशी भाषा आहे. त्यामुळं अनुवाद करायला तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे संस्कृत नाट्यस्तबकः सरलार्थलेखनार्थमस्ति. त्यामुळं अनुवादासाठी याचा खास सराव तुम्ही लोकांनी करावा. बघा ततः प्रविशति याचकरूपेण शक्रः. प्रविशति कः प्रविशति शक्रः प्रविशति. केन रूपेण याचकरूपेण. येते लक्षात. शक्र याचकरूपाने प्रवेश करतो. शक्रः कर्णम संधी लक्षात येतोय का बघा. कर्णम उपगम्य. कर्णम उपगम्य. गम तुम्हाला माहिती आहे उपगम्य लबंत रूप आहे आणि उपगम्याचा अर्थ जवळ जाऊन. उपसर्गाचा अर्थ जवळ जवळ जाऊन. कर्णम उपगम्य कर्णाच्या जवळ जाऊन. भो कर्ण महत्तरां भिक्षां याचे. तो त्या कर्णाला सांगतो पहा महत्तराम. महत्तराम म्हणजे इथं अर्थ दिलाय बघा. महत्तराम अधिक मोठी. अधिक मोठी मला भिक्षा अहम याचे. मला खूप मोठी भिक्षा हवी आहे. त्याची खूप मोठ्या भिक्षेची मी याचना करतोय असं तो म्हणतो. तुम्ही अनुवाद करताना मला मोठी भिक्षा हवी आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. कर्णः वदति दृढं प्रीतोऽस्मि भगवन्. दृढ म्हणजे खरं तर घट्ट, पण आता इथे तुम्ही दृढं प्रीतः अस्मि संधी लक्षात आलाय. प्रीतोऽस्मि कोपीसारखा. प्रीतः अस्मि दृढं प्रीतः म्हणजे मी अतिशय आनंदित झालेलो आहे. कळतंय. खूप आनंदित असा अर्थ घ्या तुम्ही तिथे. मी खूप आनंदित झालोय भगवान. मी अतिशय आनंदित झालेलो आहे. एषः अहम नमस्करोमि. मी आपल्याला नमस्कार करतो. तुम्हाला माहिती आहे ना की तो दानासाठी म्हणून त्या नदी किनारी आलेला दाखवला आणि तो तिथे असायचा. तिथं ज्यांना ज्यांना काही घ्यायची इच्छा असेल असे सगळे रांगेत उभे असायचे. त्यामुळे एखाद्या दिवशी जर कोणी नसेल तर त्याला वाईट वाटायचं. त्याच्यामुळे कोणीतरी भिक्षा मागायला आले म्हटल्यानंतर तो अतिशय आनंदित झालेला आहे. म्हणून तो म्हणतो की एषोऽहं नमस्करोमि. मी हा तुम्हाला नमस्कार करतोय. तर इंद्र काय म्हणतोय बघा. शक्रः आत्मगतम. आता आत्मगतम हा शब्द आहे बघा. आत्मगतम म्हणजे स्वतःशीच. स्वतःशीच म्हणजे स्वगत, ज्याला आपण स्वगत म्हणतो. स्वगत शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणं.
येते लक्षात. जेव्हा व्यक्ती स्वतःशीच बोलते, तुम्ही पिक्चरमध्ये अथवा सिरियलमध्ये बघत असता, स्वतःशी बोलणं हे आरशामध्ये एक प्रतिबिंब असतं आणि बाहेर एक जी व्यक्ती बोलते ती असते. मग आपल्याला कळतं की त्याचं स्वगत चालू आहे. येते लक्षात. अशा पद्धतीचं त्याला स्वगत म्हणतात. तर शक्र स्वतःशीच बोलतोय. पहा काय बोलतोय तो, किम नु खल्वहम वदामी. किम नु खल्वहम. खल्वहममध्ये संधी आहे बघा. काय संधी आहे तर खलू अधिक अहम. खलू अधिक अहम. खलू म्हणजे खरोखर. किम नु खलू अहम वदामी. खरोखर मी काय बरं बोलावं, मी काय बोलावं. प्रश्नचिन्ह आहे. अनुवाद करताना तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. यदि दीर्घायुर्भवेती वदेयम. दीर्घायुर्भवेत. आता हा संधी समजून घ्या बघा. दीर्घायुहू, यूच्या पुढे विसर्ग, त्या विसर्गाचा झाला भववरती रफार. दीर्घायुहू भवेत अधिक इति. दीर्घायुहू भवेत विधिलिंग लकारचं रूप आहे त हलंत. दीर्घायुहू भवेत अधिक इति. लिहिला. दीर्घायुहू भवेत इति. 2 मिनटं. इति पुढे हा आहे. दीर्घायुहू भवेती. नाही, चुकतोय. थांबा. दीर्घायुहू भव इति. सॉरी. परत सांगते बघा मी. दीर्घायुहू भव, विसर्गाचा रफार झाला आणि भव अधिक इति. भव अधिक इति. हा व मधला अ आणि ई मधला ई, त्या अ अधिक ईचा ए होतो म्हणून तो भवे. मला तो भवेत वाटला, सॉरी. दीर्घायुहू भव इति. दीर्घायुहू भव इति. वदेयम, तो वदेयम पुढचं विधिलिंग लकार रूप आहे. जर दीर्घायू भव इति वदेयम असं मी जर बोलावे तर पुढचा आहे बघा. दीर्घायुहू भवेत. दीर्घायुहू भवेत हा पुढचा भवेत विधिलिंग लकार आहे. दीर्घायुहू भवेत म्हणजे मी जर दीर्घायू भव असा जर मी म्हणावे तर हा दीर्घायू होईल. येत्या लक्षात. विधिलिंग लकारचा उपयोग भवेत हा भविष्य काळाचा वापर होतो. पहा, दीर्घायू होईल. मी वदेयमचा अर्थ बोलावे. जर दीर्घायू हो असे मी बोलावे तर हा दीर्घायू होईल. यदि न वदेयम, आणि मी जर न बोलावे, मूढ इति माम परिभवती, तर मूढ असं म्हणून माम परिभवती. आता इथे मी शब्दार्थ दिलेत पा, स्वगतचा अर्थ दिला पा स्वतःशीच. खलू अधिक हम संधी पण सांगितला होता. आता इथं परिभवतीचा अर्थ दिला पा. परिभवती म्हणजे निंदा करतो. माम परिभवती, मी जर असं नाही म्हटलं तर मूर्ख असं म्हणून तो माझी निंदा करेल, म्हणजेच मला मूर्ख समजेल. येते लक्षात. अशा पद्धतीने यदि न वदेयम मूढ इति माम परिभवती. जर मी नाही म्हणावं तर मूढ असं म्हणून तो मला माझी निर्भत्सना करेल, माझी निंदा करेल. अशा पद्धतीने त्याला मनामध्ये शंका येते. तस्मात् उभयं परिहृत्य किं नु खलु भाषे भवतु दृष्टम. तस्मात् उभयं परिहृत्य. आता परिहृत्याचा अर्थ इथे लिहिलाय पहा. परिहृत्य म्हणजे टाळून. परिहृत्य म्हणजे टाळून. उभयं परिहृत्य म्हणजे दोन्ही टाळून, म्हणजे दीर्घायू पण नाही म्हणायचं आणि माझी निर्भत्सना पण नाही व्हायला पाहिजे. उभयं परिहृत्य दोन्ही टाळून. किं नु खलु भाषे. खलू म्हणजे खरोखर. मगाशी सांगितलं. अहम किं भाषे, मी काय बरं बोलावं. भवतु, इथं भवतूचा अर्थ असो. भवतूचा अर्थ असो म्हणजे ठीक आहे, बघूयात काय जे होईल ते, या अर्थाने असो. दृष्टम, आता दृष्टम म्हणजे प्रकाशम, म्हणजे उघडपणे बोलतोय तो. आता हे इथपर्यंतचं त्याचं सगळं स्वगत होतं बघा. इथून जे त्याने सुरुवात केली तर इथपर्यंत त्याचं स्वगत होतं की मी काय बरं बोलावं, असं बोलावं का तसं बोलावं. आता तो काय बोलतोय पहा. त्याने मधला मार्ग काढला. बोहो कर्ण संबोधने पहा. सूर्य इव, इव म्हणजे
जणू प्रमाणे सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतो ते यश. तुझं यश टिको. कशाप्रमाणे टिको? सूर्य इव सूर्याप्रमाणे, चंद्र इव चंद्राप्रमाणे, हिमवान इव हिमालयाप्रमाणे, सागर इव सागराप्रमाणे तुझं यश हे चिरकाल टिको. अशा पद्धतीने तो त्याला आशीर्वाद देतो. म्हणजे तुझी कीर्ती दिगंतरी राहो असं तो त्याला आशीर्वाद देतो. तर कर्ण काय म्हणतो बघा. कर्ण वदती भगवान किम नोक्तम दीर्घायुः भव इति. कर्णाने त्याला पकडलं पहा बरोबर. भगवान किम नोक्तम. नोक्तम न उक्तम. न उक्तम संधी पाहिला. न उक्तम. उक्तम कोणतं रूप आहे? वच किंवा ब्रू धातूचा त प्रत्यय पाहतो. कोणता प्रत्यय? त प्रत्यय. कर्म भूधावी ज्याला आपण म्हणतो ते. किम न उक्तम दीर्घायु भव इति. म्हणजे आपण दीर्घायू भव, दीर्घायू हो असा आशीर्वाद का बरं नाही दिला? का बरं नाही बोललात? अथवा यदुक्तम तदेव शोभनम. अथवा किंवा यद उक्तम की तुम्ही जे बोललात तेच योग्य आहे, छान आहे. टोमणा दिला पात्याने. जे बोललात तेच योग्य आहे. यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. यतःचा अर्थ आठवतो मागे बऱ्याचदा सांगितला. यतः म्हणजे कारण. हतेषु देहेषु यदा देहाः हताः. हत म्हणजे मारले गेले. जेव्हा देह मारला जातो म्हणजे मरण येतं तेव्हा गुणच टिकून राहतात, गुणच कायम राहतात. गुणाः धरन्ते. गुणच टिकले जातात. म्हणजे माणूस मरतो परंतु माणूस मरण पावल्यानंतर त्याचे गुण मात्र अजरामर असतात. गुणांनी तो अजरामर होतो. गुणच त्याचे टिकून राहतात. हे तर तुम्हाला मला सुचवायचं नाही आहे. बघा कसं त्याच्या लक्षात आलं आहे. म्हणून तो म्हणतो पहा माणूस मरण पावल्यानंतर हतेषु देहेषु. जेव्हा माणसाचं मरण होतं, जेव्हा माणूस मरण पावतो तेव्हा त्याचे गुणच त्याला टिकवून ठेवतात. म्हणजे त्याचे गुणच त्याला अजरामर करतात. गुणांमुळंच तो कायम स्मरणात राहतो. येतं लक्षात. भगवन किम इच्छसी. बघा ना तुम्ही. म्हणजे आता इथे परत एकदा मी तुम्हाला जर हे उदाहरण देईल. तुम्हाला माहिती आहे आता की कालिदास घ्या. कालिदासाचं तर जन्मसालसुद्धा कोणाला माहिती नाही तरी आपण कालिदासाचं पूजन करतो. कालिदास दिन साजरा करतो. हो की नाही. मग हा कशामुळं आपल्यामध्ये टिकून राहिला आहे? त्याच्या साहित्यामुळे. येते लक्षात. असंच खूप लोकांच्या बाबतीतली उदाहरणं तुम्हाला देता येईल. स्वातंत्र्यवीर घ्या किंवा वेगवेगळे क्रांतिकारक घ्या. व्यक्ती राहत नाही कारण ती अमर नसते परंतु त्याचे गुण चिरकाल लक्षात राहतात. म्हणजेच मी आता बहुतेक मरणार आहे का काय असं सुचवतोय तो. भगवन किम इच्छसी. संधी साधाय पा. भगवन किम हलंत मग पुढं काय असेल? इच्छसी. भगवन किम इच्छसी. किम अहम ददामी. मी आपल्याला काय हवंय? मी काय देऊ? ददामी. दा धातू तिसऱ्या गणाचा देणे. महत्तराम भिक्षाम याचे तर शक्र म्हणजे इंद्र तेवढंच बोलतं बा. महत्तराम भिक्षाम याचे म्हणजे मला खूप मोठी भिक्षा हवी आहे. कर्ण म्हणतो महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये. प्रदास्ये हे कोणतं रूपे लक्षात आलं का? हा आहे लुटलकार आहे पहा. कोणता आहे? लुटलकार. दा धातूचा. अहम महत्तराम भिक्षाम प्रदास्ये. मी तुम्हाला भरपूर मोठी भिक्षा देतो. मग आता काय काय देऊ तो सांगतोय पहा. गो सहस्त्रम ददामी. सहस्त्र म्हणजे 1000 गाई देतो. तर शक्रचं उत्तर काय बघा. गो सहस्त्रमिती 1000 गाई. मुहूर्तकम क्षीरम पिबा. मी क्षीर म्हणजे दूध. मी क्षणभर त्याचं दूध पिल. नेच्छामी करणं. नेच्छामी संधी विग्रह लक्षात आला का? नेच्छामी. न अधिक इच्छामी. न अधिक इच्छामी. न अधिक इचा ने झालाय बघा. नेच्छामी करणं. नेच्छामी म्हणजे मला ते नकोय. आता बघा तो एक 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 काय काय विचारतोय त्याची नुसती यादी तुम्हाला आता इथे दिसणार आहे. किम नेच्छती भवान. अपर्याप्तम कनकम दास्यामी. त्याला अनवल वाटतं कर्णाला. 1000 मी गाई देतोय तरी पण तो हा म्हणतोय की मला नकोय. तर तो म्हणतो किम नेच्छती भवान. नकोय तुम्हाला. अपर्याप्तम कनकम दास्यामी. अपर्याप्त. पर्याप्त म्हणजे पुरेसं. पर्याप्त म्हणजे पुरेसं आणि अपर्याप्त विरुद्धार्थी शब्द आला म्हणजे अमर्याद. येते लक्षात. अपर्याप्त म्हणजे अमर्याद. अमर्याद कनकम सुवर्णम दास्यामी. तुम्हाला मी भरपूर अमर्याद सोनं देतो. तर शक्रचं उत्तर काय पहा.
गृहीत्वा गच्छामी नेच्छामी कर्ण नेच्छामी, मी काय घेईन आणि जाईन, मला काय करणार आहे, त्याचा काही उपयोग आहे का मला, नाही, त्यामुळं मला ते सोनं नको. कर्णः वदती तेनहि जित्वा पृथिवीं ददामी, जित्वा जिंकून, त्वा प्रत्यय पहा जी धातूचं, मी तुम्हाला पृथ्वी जिंकून देतो. तर शक्र काय म्हणतो, पृथिव्या किम करिष्यामी, परत पहा करिष्यामी लुट लकार आला बघा, मी पृथ्वी घेऊन काय करू, पृथ्वीचं मी काय करणार, नेच्छामी कर्ण नेच्छामी. कर्णः वदती अथवा मच्छिरो ददामी, आता मच्छर वगैरे वाटू देऊ नका बरं का, मच्छिरो म्हणजे मम शिरः, मच्छिरो म्हणजे मम शिरः, अथवा मच्छिरो ददामी, की मी माझं शिरच देऊ, स्वतःचं डोकं देऊ. तर शक्रला तर तेच हवंय की नाही, त्यामुळे इंद्राला तर आनंद झालाच आहे. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, अविहा म्हणजे प्रत्यक्षामध्ये तो असं म्हणेल की नको 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 नको, परंतु प्रत्यक्ष त्याच्या आडून त्याला काय म्हणायचं, अरे मला तेच तर हवंय, येते लक्षात. त्यामुळं अविहाचा अर्थ काय, देव रक्षण करो. अविहा तुम्ही असंही घेऊ शकता, बापरे छे, कारण उद्गारवाचक शब्द येतो, त्यामुळं असं काही घेऊ नका तिथे, मी इथे लिहून देते तुम्हाला, तेच घ्या. अविहा म्हणजे बापरे, छे येते लक्षात, म्हणजे नको नको असं तरी काय बोलतो तू, या अर्थाने, पण लोक त्याला मनात ना हवं येते. कर्णः वदती न भेतव्यम घाबरणे, न भेतव्यम घाबरू नका, अन्यतपि श्रूयताम, अजूनही ऐका, आता मी काय बोलतोय ते आपण ऐकावं. काय ते, अंगैही सह एव जनितम कवचम कुंडलाभ्याम सह ददामी, अजून तो काय देतोय पहा, अंगैही सहैव जनितम म्हणजे निर्माण झालेलं, उत्पन्न झालेलं, माझ्या अंगाबरोबरच जे निर्माण झालंय, उत्पन्न झालंय, ते कवचकुंडलसुद्धा मी तुम्हाला देतो. काय सांगतो तो, मला माझ्या जन्माबरोबरच माझ्या अवयवांबरोबर, अंग म्हणजे अवयव, आपले जे वेगवेगळे अवयव असतात, अंग, आपल्या अंगाबरोबर म्हणजेच अवयवांबरोबर जे मला कवचकुंडलं मिळाली आहेत ते सुद्धा मी तुम्हाला देतो. शक्रः सहर्षम वदती, आनंद झाला ना त्याला, कारण त्याच्यासाठीच तो आलाय. सहर्षम म्हणजे आनंदाने, ददातू द्या असं म्हणाला तो आनंदाने, कारण त्याच्यासाठीच तो आलेला आहे. आलं लक्षात. त्यामुळे इंद्राने शक्राचं रूप घेऊन म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेऊन कर्णाकडून कवचकुंडलं काढून घेतली, ज्यामुळे अर्जुनाचा महाभारतामधला विजय पक्का झाला. आता इथे भाषाभ्यास आहे. शक्रस्य कपटम विशदीकुरुत म्हणजे च्विरूपे आहे. काय हे च्विरू, तर हे स्पष्ट करा. विशदीकरोती म्हणजे स्पष्ट करा. शक्राचं कपट तुम्हाला स्पष्ट करायचे. तर आता तुम्हाला माहिती आहे की ठीक आहे, म्हणजे आलाय तर तो कपटानेच घेतलंय त्यांनी, ते म्हणजे खरं तर तो ब्राह्मण आहे. ब्राह्मणाने आयुष्मान भव दीर्घायू हो असं आशीर्वाद देणं आवश्यक असताना सुद्धा तो त्याला तो आशीर्वाद देत नाही, तर त्याची कीर्ती यश टिकून राहावं असा आशीर्वाद देतो तो त्याला. आणि त्यांनी देऊ केलेल्या 1000 गायी सोनं सगळं नाकारून त्याला हवं ते त्याच्याकडून बरोबर काढून घेतो. कवचकुंडलं घेऊन अर्जुनाचा रस्ता मोकळा करतो. या सगळ्यामध्ये इंद्राचं कपट आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला गोष्ट तर नाही लिहायची, परंतु जिथे जिथे त्याचं असं दिसतं ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तेवढा सांगून त्याला त्याचं कपट तुम्हाला या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे. आलं लक्षात. तर याचा अनुवाद लिहायचा, माध्यम भाषेमधलं उत्तर लिहायचं आहे. आणि द्वितीय पुष्प पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तावदेव शुभम भवतु.